किती लांब आहे? थोडं थोडं. तर आपण पाहतोय पट्टी वडगाव मध्ये या ठिकाणी पोहोचलेलो आहेत. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे आणि काही क्षणामध्ये या ठिकाणी दादांचं आगमन सांत्वनपर भेटीसाठी ज्ञानेश्वर वाकडे यांच्या घरी सांत्वनपर भेटीसाठी संघर्ष होते मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचत आहेत. आपण पाहतोय या ठिकाणी काही क्षणातच आपण त्या कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी घरी पोहोचतोय. दादांची गाडी पाठीमागून येते आणि इतक्या मोठ्या प्रमाणात इथे गर्दी आहे. अगदी मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे आम्ही थोडं पुढे चाललोय घरी आणि अगदी पुढच्या काही सेकंदामध्ये संघर्ष होते मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचत आहेत. थेट पट्टी वडगाव मधली ही दृश्य आहेत. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का कमेंट्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा, पुढे पाठवायला विसरू नका आणि आपल्या मौलिक प्रतिक्रिया देखील लिहायला विसरू नका. या सांत्वनपर भेटीसाठी संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचतात. कोणतं घर आहे त्यांचं? घर कोणतं आहे? कुठं थांबणार आहे? कोणत्या घर आहे ते का? पुढे का घर? चला. तर इकडे संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचतायत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की संघर्ष होते आज या ठिकाणी पोहोचायचे ते कळाल्यानंतर हजारोंचा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी अगदी कुठं थांबणार दादा? कुठं थांबणार? आतमध्ये घरात नाहीत ना जाणार? तर आपण बघू शकतो या ठिकाणी कुटुंबीय तर ह्या महिला भगिनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इथं ना कुठं बसणार आहे दादा? इथं का? हा हो हो इथंच बसतील ना. हो